नमस्कार मंडळी. आज रक्षाबंधन. बहीण भावांच्या गोड नात्याचा असा दिवस. माझा भाऊ तर माझ्यासोबत नाही आहे, तो तर बाप्पासोबत आहे वरती. पण त्याच्या आठवणीत आज त्याची अशी फेवरेट सकाळच्या नाश्त्याची रेसिपी मी इथे बनवत आहे. त्याला कटलेट्स खूप आवडायचे. त्या घरी मम्मीने कधी कटलेट्स बनवले, की आमच्या दोघांची भांडणं असायची, की कोण खाणार? मला पहिलं पाहिजे, मला पहिलं पाहिजे. सो विचार केला आज तेच बनवू. तर मी इथे बटाटे व्यवस्थित उकडवून घेतलेत आणि पोहे आहेत ना, ते आपल्याला थोडे भिजवून घ्यायचे आणि सगळे बटाटे, पोहे, आपण जे व्हेजीस असतात आपले, जसं इथे मी गाजर, बीट घेतलं आहे. हे सगळं एकत्रित करून घ्यायचे आपल्याला. त्याच्यात थोडी हळद, मिरची पावडर असे सगळे सुके स्पाइसेस टाकायचे. थोडं मीठ टाकायचे. ह्याच्यामध्ये थोडं तर तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबूसुद्धा पिळू शकता आणि वरून मी इथे कॉर्नफ्लॉवरची थोडंसं पीठ टाकलं आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जसं पाहिजे तसं आपल्याला त्याचे असे टिक्कीज बनवून घ्यायचे आहेत शेपमध्ये. त्यानंतर मी इथे आपला मैदा असतो, मैद्याची स्लरी बनवली आहे. त्या स्लरीमध्ये आपल्याला ते जे आपण कटलेट बनवले आहेत, ते व्यवस्थित डीप करून घ्यायचे आहेत आणि रवा आणि इथे मी शेव घेतली आहे. त्या शेवमध्ये आपल्याला ते व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत. सगळं त्याला शेव लागली पाहिजे अशा प्रकारे आणि तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. काल जी मी खीर बनवली होती, ती पण त्याची अगदी फेव्हरेट अशी होती. सो त्याच्याच ह्याच्याने मी काल शेवयाची खीर बनवली होती आणि आजही त्याच्या आवडीचे असे मी कटलेट्स बनवले आहेत. होप तो जिथे पण आहे बघत असेल आणि आज त्याची बहीण त्याला खूप मिस करते हे त्यालाही कळत असेल. नक्की ट्राय करा. तुमच्या घरी आवडतील तुमच्या लहान मुलांना, तुमच्या घरच्यांना असा इझी नाश्ता आणि हेल्दी नाश्ता. थँक यू सो मच.